राहुरी शहरात झालेल्या घरफोडी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकाने 2 सराईत आरोपींना अटक करत तब्बल 6,46,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईमुळे परिसरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा झालाय। दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 6:25 राहुरी बुद्रुक येथील नवीन कोर्टाच्या पाठीमागे भुजाडी स्टेट मल्हारवाडी रोडवरील संतकृपा निवास येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी कोंडा तोडून प्रवेश केला होता। बेडरूममधील कपाट फोडून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, बँकेची पासबुक तसेच सोन्याच्या पावत्या चोरून नेण्यात आल्या। याचवेळी शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरातही चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता। या प्रकरणी फिर्यादी भास्कर भागवत कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। तपासादरम्यान 22 नोव्हेंबर 2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लोणी नांदूर शिंगोटे रस्त्यावर गोगलगाव शिवारामध्ये सापळा रचून मुख्तार मेहबूब शेख आणि शाहरुख शेखलाल शेख दोघेही राहणार पाचोरा जिल्हा जळगाव यांना मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले। तसेच आरोपींची झडती घेतली असता बँकेची पासबुक, सोन्याच्या पावत्या, तांब्यांची भांडी, मोबाईल फोन, सोन्यांची लगड रोख रक्कम, 1.10 लाखांची मोटारसायकल असा एकूण 6.46 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चौकशीत सदर मोटारसायकल जळगाव येथून चोरी केल्याचं निष्पन्न झालं असून त्याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची खात्री करण्यात आली आहे। अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी सराईत असून त्यांच्यावर जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। ताब्यातील आरोपी आणि मुद्देमाल पुढील तपासासाठी राहुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास राहुरी पोलीस करतायत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। SR24 न्यूजसाठी सोमनाथ वाघ, राहुरी।